मी खूप पैसे घेऊन जात आहे आणि जर मी पकडलं गेलो तर मी बर्बाद होईन. राकेश अस्वस्थ होऊन गाडीत बसला. स्टिअरिंग व्हीलवर डोके टेकून त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात त्याच्या हातून एक मंद आवाज आला. आई. तो एका झटक्याने सरळ बसला. हो आई, तोच. तो आहे ज्यावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवतो. मी त्याच्या खात्यात टाकेन. त्याला कोण विचारेल? त्याने लगेच ॲक्सिलेटर दाबला आणि गाडी रस्त्यावर काढली. गाडी वाऱ्याशी बोलत होती. रस्ते निर्मानुष होते. हवेत थंडावा होता आणि त्याच्या मनात एकच विचार होता, सर्व काही ठीक होईल. पण नशिबाने जे लिहिले आहे ते कोणीही पुसून टाकू शकत नाही. जेव्हा तो वृद्धाश्रमात पोहोचला तेव्हा क्षणभर त्याच्या डोळ्यात गोठण आली. तिथे एक मोठा बोर्ड होता ज्यावर लिहिले होते, स्नेहनिकेतन वृद्धाश्रम. तो आश्चर्यचकित झाला. आई, इथे आहे का? नाही, ती असू शकत नाही. तो आत गेला. एक लांब कॉरिडॉर, भिंतीवर जुनी छायाचित्रे टांगलेली. एका खोलीत एक वृद्ध लोक बसलेले होते. काहींच्या हातात जपमाळ होती, काहींच्या डोळ्यात अश्रू होते. तो ऑफिसकडे निघाला. आत एक बाई पांढऱ्या साडीत बसली होती. तिचे केस थोडेसे पांढरे होते. तिचा चेहरा शांत पण थकलेला होता. राकेशने दार उघडताच तो क्षणभर थिजला. आई. जणू त्याच्या पायाखालून जमीन सरकली होती. राकेशला असे काय झाले होते की तो इतका अस्वस्थ झाला होता? वृद्धाश्रमात आईला पाहून तो इतका काळजीत का पडला होता? आश्चर्य वाटले ना? जाणून घेण्यासाठी आमचा संपूर्ण व्हिडिओ पहा. काही वर्षांपूर्वी रात्रीचे सुमारे 6 वाजले होते. घरात एक मंद गोंधळ होता. मुलांचे हास्य, स्टोचा आवाज आणि बाहेर गाड्यांचा आवाज. राजलक्ष्मी स्वयंपाकघराजवळील खुर्चीवर बसून हळूहळू कांदे कापित होती. कांद्यांचा तुकडा हातात येताच तिचा चेहरा गोठला. डोळ्यात अश्रू आले. अचानक तिला काहीतरी आठवले. तिने खाली पाहिले. तिने खाली वाकून जमिनीवर पडलेली बॅग उचलली आणि औषध शोधू लागली. तिचे हात थरथरत होते. तिचा श्वास थोडासा त्रासदायक होता. तेवढ्यात तिचा मुलगा राकेश टॅक्सिडो घालून बाहेर आला. त्याचा ऑफिस टाय अजूनही घातलेला होता. तो थकल्यासारखे म्हणाला, आई, तू स्वयंपाकघरात काय करत आहेस? मी तुला खूप वेळा सांगितले आहे की तिथे जाऊ नकोस. नोकर त्यांचे काम करतात. तू सर्वांच्या समस्या का वाढवत राहतेस? त्याचे शब्द ऐकून राजलक्ष्मीने त्याच्याकडे पाहिले आणि नंतर काहीशा काळजीने म्हणाली, मला माफ कर बाळा. मी तुझा नाश्ता बनवत होते. तुला मी बनवलेले पोहे आवडतात ना, म्हणून मी ते करायला घेतले. राकेशने मध्येच थांबवले आणि म्हणाला, आता बनवू नकोस. मला ते स्वस्त पोहे आवडत नाहीत, समजलं ना? आणि तो तिथून निघून जाऊ लागला. हे पाहून राजलक्ष्मीजींना वाईट वाटले, पण नंतर तिला काहीतरी आठवले आणि तिने लगेच त्याला थांबवले आणि म्हणाली, बाळा, आज सकाळी माझे डोळे थोडे जळजळ करत होते. मी डोळ्यांना लावलेले जुने आय ड्रॉप्स आज संपले. आज संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर मला औषधाची एक नवीन बाटली आण. डोळ्यातून पाणी येत आहे. राकेशचा चेहरा अचानक कठोर झाला. तो थकलेल्या आणि कटू स्वरात म्हणाला, आई, दररोज दर तासाला मी हे ऐकतो. काही ना काही काम, काही ना काही मागणी. मी ऑफिसमधून थकून परत येतो. माझे मन इतके विचारांनी भरलेले असते की मला तुमचे औषध आठवत नाही. मी तुमचा नोकर आहे का की मी प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी थांबावे? मी नुकताच एक नवीन फोन घेतला आहे, हॉलसाठी एक नवीन सोफा घेतला आहे आणि गाडीचा EMI ही भरला आहे. तुम्हाला काही फरक पडत नाही का? मला माफ करा, मी ते आणू शकणार नाही. मला खूप काम करायचं आहे. राजलक्ष्मीच्या हातातून
तिने धरलेला कांदा निसटला. ती क्षणभर खाली पाहत राहिली. अवाक झाली. तिच्या डोळ्यात एक मंद आशा होती. नंतर ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, मला तुझ्याकडून फक्त औषध हवे आहे. मी एवढी छोटीशी गोष्ट मागते. राकेशचा राग वाढला. त्याचा चेहरा लाल झाला आणि तो मोठ्याने म्हणाला, छोट्या छोट्या गोष्टी? आई, आता काही मोठे किंवा लहान राहिलेले नाही. तू इथे आल्यापासून तू फक्त काम सांगायला शिकलीस. तू स्वतः कधीच काहीही केले नाहीस. मी तुला आरामदायी जीवन दिले नाही का? मी तुझ्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत का? तुला नेहमीच काहीतरी हवे आहे असे का वाटते? शांतपणे तुम्ही तुमचे आयुष्य जगू शकत नाही का? त्याचा आवाज इतका मोठा होता की लोक त्याचे बोलणे ऐकू लागले. अंगणातून काही नोकर डोकावत होते, पण त्याने हळूहळू स्वतःला सावरले आणि म्हणाली, बाळा, मला बरं वाटत नाहीये. माझ्या डोळ्यात दुखतंय. मला माहीत आहे की मी तुला त्रास देत आहे, पण त्याशिवाय मला काहीही दिसत नाही. तेवढ्यात राकेशची पत्नी निशा स्वयंपाकघराच्या दाराशी आली. थंड तीक्ष्ण हास्य करत ती म्हणाली, अरे, पुन्हा औषध? दर महिन्याला तीच गोष्ट. आता पुरे झाले तुमचे औषधे. तुमचे बोलणे सर्व काही वर्षानुवर्ष आमच्यावर ओझे आहे. मला समजत नाहीये तुम्ही इथे का थांबता? राजलक्ष्मीच्या हादरल्या. त्यांचा चेहरा लाजेने लाल झाला. तिने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडले, पण निशाने तिला जोरात थांबवले. अरे, बालिशपणा ठीक आहे, पण काळ बदलला आहे. आपण आपल्या कुटुंबाची मान उंच ठेवली पाहिजे. आपल्या पालकांना इकडे तिकडे धावत ठेवू नये. जर तुम्हाला औषध हवे असेल तर स्वतःहून जा. सकाळी सकाळी त्यांना त्रास देऊ नका, नाहीतर तुमच्या मुलाला जिवंत पाहून तुम्ही निश्चिंत राहू शकत नाही. राजलक्ष्मीचे ओठ थरथर कापू लागले. ती पटकन म्हणाली, निशा, चांगल्या गोष्टी सांग. पण ती तेच शब्द बोलण्यापूर्वीच राकेशने एक पाऊल पुढे टाकले. डोळ्यात आग, आवाजात कठोरता आणि रागाने भरलेला तो म्हणाला, आई, आता थांब. तू जे काही बोलशील ते मी मान्य करणार नाही. तू औषध घे किंवा न घे, मी माझं आयुष्य इथेच जगत आहे. मी तुझी वाट पाहणार नाही. मी जिवंत आहे. मी तुझ्यासाठी थांबणार नाही. मी तुझ्यासाठी माझी नोकरी, माझी प्रतिष्ठा धोक्यात घालू शकत नाही. मला उशीर होत आहे. राजलक्ष्मीचा चेहरा फिका पडला. तिच्या तोंडातून एक शब्द निघाला, बाळा, आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. बाळा, ती अस्पष्टपणे बोलली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिचा पदर झटकत ती म्हणाली, मला लाज वाटते. मी तुला नाराज करू इच्छित नाही. निशा विचित्र हास्य करत म्हणाली, लाज वाटते? हो हो, ठीक आहे आई, तू ठीक आहेस. पण आणि ऐक, इथे काही नियम आहेत. जर तू आमच्या मनानुसार वागत नसशील तर तुझ्या गावी परत जाणे चांगले. तुला तिथे कोणत्याही औषधाची किंवा उपचारांची गरज भासणार नाही. हे ऐकून राजलक्ष्मीचा चेहरा आणखीनच उतरला. तिने तिचा पदर अश्रूंनी भिजवला. तिची पावले थपकत होती. ती पटकन तिच्या खोलीत परतली आणि निशाने हे पाहून रागाने म्हणाली, हे त्याच्यासाठी रोजचेच रुटीन आहे असे दिसते. मला काय माहीत नाही. जणू काही नाटक घडलंय. मला माहीत नाही की ती त्याला राजी करण्यासाठी काय करेल. त्यावर राकेश त्याचे केस नीट करत म्हणाला, ठीक आहे बाळा, तुझा ताण वाढवू नकोस आणि मी येईन. सकाळी तिचा उदास चेहरा पाहून मी हे दिले आहे असे म्हणत तो चेहरा तिथून निघून गेला. निशाने हसत त्याला निरोप दिला आणि मग तिच्या सासूच्या खोलीकडे पाहत म्हणाली, मला माहीत नाही की म्हातारी किती वेळ रडत राहील. ती का मरत नाही. देवाला माहीत नाही
की आजूबाजूला काय आहे, तो अशा लोकांना लवकर का घेऊन जात नाही जे पृथ्वीवर ओझे आहेत. आणि ती तिथून रागाने चिडून तिच्या खोलीकडे निघून गेली. त्याच खोलीत राजलक्ष्मी रडत होती. तिला समजत नव्हते की तिने असे कोणते पाप केले आहे की तिचा मुलगा आणि सुनेने तिच्याशी असे वागले. जणू ती एक प्रकारची घाणेरडी स्त्री आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला ते दिवस आठवले जेव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हते आणि ते दिवस जेव्हा तिच्या मुलाकडे सर्वस्व होते. राकेशचे घर 3 मजली उंच होते आणि बाहेरून ते राजाच्या घरासारखे दिसत होते. तो एक राजवाडा होता. चमकदार फरशा, उंच रेलिंग, गेटवर राकेश शर्मा व्यापारी असे लिहिलेलं एक मोठा नेमप्लेट, तळमजल्यावर गाड्यांची रांग, मधल्या मजल्यावर राकेश आणि त्याची पत्नी निशाची आलिशान खोली आणि वरच्या बाजूला एक लहान खोली जिथे क्वचितच सूर्यप्रकाश दिसत असे. राकेशची आई राजलक्ष्मी तिथे राहत होती. ते म्हणतात की मोठ्या घरांमध्ये हृदय अनेकदा खूप लहान होतात आणि या घरात असे वाटत होते की हृदय कुठेतरी हरवले आहे. राजलक्ष्मीची ती कथा एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखी होती. राकेश फक्त 7 वर्षांचा असताना तिचा नवरा वारला. त्या दिवसापासून आजपर्यंत तिला एकही दिवस शांततेत गेला नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती दुसऱ्यांची घरे झाडून पुसून, भांडी धुण्यात आणि कधीकधी दुसऱ्यांच्या घरी काम करण्यात आयुष्य घालवायची. ती मुलांची काळजी घेत असे आणि कधीकधी लोकांच्या घरी पीठ मळत असे. तिच्या हातांना फोड आले होते, तिची पाठ वाकलेली होती, पण तिने कधीही तक्रार केली नाही आणि ती कठोर परिश्रम करत राहिली. तिचे एकच स्वप्न होते, माझा मुलगा अभ्यास करेल आणि एक चांगला माणूस होईल. जेव्हा शेजारच्या बायका म्हणायच्या, अरे राजलक्ष्मी, तू दिवसभर दुसऱ्यांच्या घरी कष्ट करतेस, कधीतरी स्वतःसाठी जग, थोडा आराम कर, तेव्हा ती फक्त हसायची आणि ती म्हणायची, जेव्हा माझा राकेश मोठा होईल तेव्हा तुला दिसेल, माझा मुलगा मला राणी बनवेल. त्या क्षणी तिच्या डोळ्यात एक आंधळी आशा चमकली. तिला माहीत नव्हते की तिने स्वतःच्या हाताने वाढवलेला तोच मुलगा, ज्या आईने त्याला खूप काळजीने वाढवले, ती एके दिवशी त्याला त्याच्याच घरात अनोळखी बनवेल. वेळ निघून गेली आणि राकेश मोठा झाला. त्याने शिक्षण घेतले, नोकरी केली आणि नंतर व्यवसाय सुरू केला. लोक म्हणायचे, राकेश भाग्यवान होता, त्याच्या आईने त्याला सर्व काही दिले. पण सत्य हे आहे की राकेश जसजसा मोठा होत गेला तशी त्याची आई त्याच्या मनातून आणखीनच उतरू लागली. आता जेव्हा जेव्हा कोणी राजलक्ष्मीला विचारायचे, कशी आहेस राजलक्ष्मी, राकेश आता मोठा माणूस झाला आहे, तुला आरामदायी वाटत असेल, ती फक्त किंचित हसायची. तिचे थरथरणारे हात तिच्या साडीच्या पदरामध्ये लपवायचे आणि म्हणायचे, हो, माझा मुलगा आता मोठा झाला आहे, तो खूप व्यस्त असतो, पण तरीही तो माझ्यासाठी वेळ काढतो. पण सत्य हे होते की ती ज्या 3 मजली घरात राहत होती ते घर नव्हते, ते एक तुरुंग होते. निशाचे हास्य खाली प्रतिध्वनित झाले, मधल्या मजल्यावर मुलांचे हास्य आणि वरती तिच्या एकाकीपणाची शांतता प्रतिध्वनित होत होती. मुलेही तिच्या आजीजवळ कधीच गेली नाहीत, उलट ते नाक मुरडत पळून गेले. खरं तर त्याला त्याचा चेहराही पाहायला आवडत नव्हता. कधी कधी ती खिडकीतून बाहेर पाहत असे आणि विचार करत असे, जर तुझे वडील जिवंत असते तर कदाचित माझा राकेश इतका अनोळखी झाला नसता. पण जे नशिबात आहे ते कोण टाळू शकते. आता त्याच्या आयुष्यातील हा एकमेव दिनक्रम होता. कधी त्याची औषधं संपायची, कधी त्याला स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागायचे
कधी त्याचे अन्न थंड व्हायचे तर कधी त्याची सून निशाचे कठोर शब्द तिचे हृदय जाळून टाकायचे. ती रोज रात्री तिच्या देवाला फक्त हेच म्हणायची, अरे देवा, तू माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं आहेस. आता माझा मुलगा मला पुन्हा आई म्हणेल याची खात्री. जसा तो लहानपणी म्हणायचा. पण कदाचित आता तो आई हा शब्द या घराच्या भिंतींमधून गायब झाला होता. राकेश आता प्रमुख व्यक्तींसोबत फिरत असे. महागडे सूट, विदेशी परफ्यूम, मोठ्या गाड्या आणि दररोज संध्याकाळी दारू आणि आवाजाने भरलेल्या बिझनेस पार्टी. तो आता पूर्वीसारखा तो राकेश नव्हता जो त्याच्या आईच्या मांडीवर डोके ठेवून म्हणायचा, आई, एक दिवस मी मोठा माणूस होईन म्हणून तुला काळजी करण्याची गरज नाही. आता तोच राकेश त्याच्या आईवर चिडचिड करत होता. एके दिवशी जेव्हा राजलक्ष्मीने पाहिले की तिचा मुलगा रात्री उशिरा दारूच्या नशेत घरी आला आहे, तेव्हा तिने हळूच दार उघडले आणि म्हणाली, बाळा, रात्रीच्या यावेळी हे बरोबर नाही. दारू शरीराला नुकसान करते आणि दोन्ही नावे खराब होतात. राकेश म्हणाला, दोन्ही नावे वाईट आहेत? राकेशने भुसभुशीतपणे टाय फेकून दिला आणि म्हणाला, आई प्लीज, तुला समजत नाहीये. हे असे गाव नाही जिथे लोक लवकर झोपतात. हे असे शहर आहे जिथे व्यवसाय नेटवर्किंगवर चालतो. तुला समजलं का? राजलक्ष्मी थरथरत्या आवाजात म्हणाली, पण बाळा, देवावर सोपवलेले काम दारूने काय करू शकते? राकेश चिडला. बंद कर आई. मला तुझे प्रत्येक गोष्टीवर सुसंस्कृत व्याख्यान हवे आहे. घरी बसून असं काहीच घडत नाही. मी खूप मेहनत करतो, पण तुला फक्त व्यत्यय आणणे माहीत आहे. तू माझ्यासाठी कधीच काहीही केले नाहीस. फक्त म्हणते की हे करू नको, ते करू नको. लहानपणापासून तू मला असेच त्रास देत आली आहेस. पण आता मी तुम्हाला तुमचे जीवन कसे चांगले बनवायचे ते सांगेन. आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे. म्हणून कृपया मला माझ्या नशिबावर सोडा. समजलं का? मला वारंवार बाळा म्हणून त्रास देऊ नकोस. तुझा चेहरा पाहून मला लाज वाटते. मला तर लाज वाटते की मी तुमचा मुलगा आहे. तो रागाने त्याचे जॅकेट धरून बाहेर पडला. दारात त्याच्या मागे उभी असलेली राजलक्ष्मी फक्त त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. प्रत्येक अश्रू मुलाची मूल्य वाढत होती. त्या दिवशी राजलक्ष्मीला पहिल्यांदाच जाणवले की तिचा मुलगा तिला सोडून खूप दूर गेला आहे. काही दिवसांनी राजलक्ष्मीने धाडस केले आणि म्हणाली, बाळा, मला तुझ्या मित्रांना भेटायचं आहे. तू ज्या लोकांसोबत व्यवसाय करत आहे त्यांना मला भेटायचं आहे. तुम्ही चांगल्या लोकांमध्ये आहात हे मला जाणून घ्यायला हवे. राकेशला अचानक अस्वस्थ वाटले. त्याच्या आईचा गावंढळ उच्चार त्याच्या मनात आला. जुनी साडी आणि हातातील तुटलेल्या बांगड्या हे बघून तो विचार करत होता, जर मी माझ्या आईला माझ्या मित्रांशी एका व्यावसायिकाच्या आईची या अवस्थेत ओळख करून दिली तर सगळे काय विचार करतील? तो खोटे बोलला. ते नुकतेच बाहेर गेले आहेत. ते परत आल्यावर मी तुला ओळख करून देईन. पण सत्य हे होते की त्याच संध्याकाळी त्याच्या मित्रांसमोर त्याने शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाची मुलगी निशाशी लग्न केले. जेव्हा राजलक्ष्मीला हे कळले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी त्याच्या मुलाला विचारले, बाळा, तू मला न सांगता लग्न केलेस का? तू तुझ्या आईशी एकदाही सल्ला घेतला नाहीस? राकेश फक्त थंडपणे म्हणाला, आई, मी आता लहान मूल नाहीये आणि तरीही हृदयापेक्षा व्यावसायिक संबंध जास्त महत्वाचे आहेत. निशाचे घर खूप मोठे आहे. आमच्या कंपनीलाही त्याचा फायदा होईल.
त्याचे शब्द जणू कोणीतरी हृदयावर दगड मारल्यासारखे होते. राजलक्ष्मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग ती सहज म्हणाली, बाळा, तू फायद्यांबद्दल खूप विचार केलास. फक्त तोटा म्हणजे तू मला गमावलीस. पण राकेश रागाने म्हणाला, आई, आज माझा मूड खराब करू नकोस. मी आज खूप आनंदी आहे, तर मला रागवू नकोस. तो रागाने म्हणाला आणि निघून गेला. त्याने काही आठवड्यातच त्याचे लग्न एकट्यानेच ठरवले होते. त्याला त्याच्या आईची निशेच्या कुटुंबाशी ओळख करून द्यायची नव्हती. राजलक्ष्मीला खूप वाईट वाटले, पण तिच्या अश्रूंचा तिच्या मुलावर काहीही परिणाम झाला नाही. तिला जाणवू लागले की तिचा मुलगा आता पूर्वीसारखा राहिला नाही, तर तो निर्दयी माणूस झाला आहे. त्याला त्याच्या आईची किंवा इतर कोणत्याही भावनेची पर्वा नाही. लग्नानंतर काही आठवड्यांनी निशा घरी आली. तेव्हा तिचा चेहरा गुदमरल्यासारखा दिसत होता. तिने महागडे कपडे घातले होते, एक महागडा परफ्यूम लावला होता आणि तिच्या डोळ्यात अहंकाराची झलक होती. ती राजलक्ष्मीचा अपमान करण्यासाठी प्रत्येक संधी शोधत असे. कधी कधी ती म्हणायची, मम्मी, कृपया हे जुने कपडे घालू नकोस. माझ्या मैत्रिणी येतात तेव्हा खूप विचित्र वाटते. कधी कधी ती म्हणायची, मम्मी, खालच्या हॉलमध्ये येऊ नकोस, क्लायंट तिथे बसतात. गावातील गावंढळ सवयी शहराला शोभत नाहीत. राकेश ऐकतो पण काहीच बोलत नाही. कधी कधी तो त्याच्या आईलाही सांगतो, आई, प्लीज वरच्या मजल्यावरच राहा. निशाला वाईट वाटतंय. राजलक्ष्मी हसायची, पण तिच्या हास्यामागे दररोज एक उसासा असायचा. राकेश आणि निशाचे लग्न होऊन काही महिनेच झाले होते, पण त्या घरात भिंतींना जणू काही आरामाची जाणीवच विसरली होती. पहाटे राजलक्ष्मी स्वयंपाकघरात गेली आणि तिने पाहिले की दूध उकळून गॅसवर सांडले आहे. ती घाबरून ओरडली, अरे देवा, दूध पुन्हा जळले आहे. आता मी काय करू? राकेशला चहा कसा देऊ? हे बोलताच निशा मागून धावत आली आणि ओरडली, आई, तुला रोज काहीतरी चूक करावी लागते. तुला फक्त दूध जाळायचे आहे की घरात तणाव निर्माण करण्यासाठी? राजलक्ष्मीने मान खाली घातली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, मुली, मला माफ कर. माझा हात थोडा थरथरत होता. निशाने हसून टोमणे मारले, माझा हात थरथरत होता की मेंदू? तुला 2 भांडीही नीट धुता येत नाहीत. राकेश तुला इथे का ठेवत आहे मला कळत नाही. तेवढ्यात राकेश खाली आला आणि त्याचा कोट घालून म्हणाला, तू इतक्या सकाळी काय तमाशा करतेस? निशाने संधी साधून ती म्हणाली, तुझ्या आईकडे बघ, तिने पुन्हा दूध जाळले आहे. मी तुला सांगितले होते की तिला काम करायला लावू नको, पण तू ऐकत नाहीस. राजलक्ष्मीला काहीतरी बोलायचे होते, पण राकेशने चिडून हात हलवला. त्याने तिला उचलले आणि म्हणाला, पुरे झाले आई, आता या घरात एक दिवसही शांती नाही. जर तू ते करू शकत नाहीस तर ते करू नकोस. तू नेहमीच ते काम का करतेस ते मला समजत नाही. फक्त खोलीत बसा. रोजचा त्रास, मी तुला कंटाळलो आहे. हे ऐकून राजलक्ष्मीचा चेहरा पडला. तिचे डोळे ओले झाले, पण ती काहीच बोलली नाही. ती फक्त हळुवारपणे बोलली, बाळा, मी फक्त तुझ्यासाठी चहा बनवत होते. राकेश चिडून म्हणाला, मला तुझा चहा नको आहे आई, मी ऑफिसमध्ये पिईन. असं म्हणत तो दार लावून निघून गेला. राजलक्ष्मी तिथेच उभी होती. दूध अजूनही जमिनीवर सांडलेले होते, पण तिच्या हृदयावर एक मोठा डाग राहिला होता. ती हळूच मागे वळली. भिंतीवर टांगलेल्या तिच्या पतीच्या चित्राकडे पाहत हलकेसे स्मित हास्य करत म्हणाली, बघा, आपला राकेश आता मोठा माणूस झाला आहे. पण त्या हास्यामागे
वर्षानुवर्ष वेदना आणि आईचे तुटलेले स्वप्न होते. संध्याकाळ होत आली होती. राकेश ऑफिसमधून परतला. त्याचा चेहरा चिडलेला आणि थकलेला होता. राजलक्ष्मी दारात उभी होती. हातात एक प्लेट होती. बाळा, जेवण गरम आहे. मी ते वाढू का? नाही आई, मला भूक नाही. तो सरळ सोफ्यावर बसला. तेवढ्यात निशा खाली आली. तिचे केस मोकळे होते. महागड्या परफ्यूमचा वास येत होता. निशा म्हणाली, काय झालं राकेश? तुझा पुन्हा मूड खराब आहे का? मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू घरी येताच तुझ्या आईशी बोलू नकोस. ती त्याच जुन्या गोष्टींबद्दल बोलू लागते. राकेश थकलेल्या आवाजात म्हणाला, ती मला फक्त जेवण देत होती. हो हो, जेवण देत होती, चहा बनवत होती, पण नंतर ती तुला इतका वेळ का लागला, किती प्यायलास, इतके काम करू नको असे बोलू लागते. कर बाळा, तुला म्हणायचंय का की प्रत्येक संभाषणात मला अडवणं गरजेचंच आहे? राकेशने हळूच मान खाली घातली. निशा पुढे झाली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणाली, बघ राकेश, तू आता लहान मुलगा नाहीस. तुला मोठ्या समाजात फिरावे लागेल. तुझी आई चांगली असेल, पण तिचे विचार जुनाट आहेत. जर तू तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलेस तर लोक तुला गांभीर्याने घेणार नाहीत. राकेश क्षणभर गप्प राहिला. मग म्हणाला, कदाचित तू बरोबर आहे. तू प्रत्येक वेळी मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे अडकते. निशा हसत म्हणाली, राकेश, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. या घरात सगळं आपल्याला हवं तसं होईल. कोणताही अडथळा नाही, रडणं नाही. त्याच क्षणी मागून राजलक्ष्मीचा मऊ आवाज आला, बाळा, जर तुझे डोके दुखत असेल तर औषध घे. निशा लगेच वळली आणि तीक्ष्णपणे म्हणाली, आई, मी तुला किती वेळा सांगितले आहे की आम्हाला आमचे आयुष्य आमच्या पद्धतीने जगू दे. आमच्यामध्ये सतत व्यत्यय आणण्याची गरज आहे का? आता पुरे झाले, नाहीतर राकेशला शांती मिळणार नाही. राकेश काहीच बोलला नाही. त्याने फक्त क्षणभर आईकडे पाहिले आणि नंतर आपली नजर खाली केली. राजलक्ष्मीचे डोळे वेदनेने भरले होते आणि ती इच्छा असूनही काहीही बोलली नाही. हळूहळू घरातील वातावरण बदलले. आता राकेश प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत निशाचा सल्ला घेऊ लागला. त्याच्या आईचे शब्द त्याच्यासाठी उपद्रव बनले. स्वयंपाकघरात, बैठकीच्या खोलीत आणि मंदिराच्या कोपऱ्यातही निशा आता त्याच्या आईवर राज्य करू लागली. राजलक्ष्मीला स्वतःच्या हाताने बांधलेल्या घरातच ती अनोळखी झाली होती. राकेशला पुन्हा घरगुती गोष्टींचा त्रास होऊ लागला. म्हणून तो दारू पिऊन परत आला आणि जेव्हा त्याच्या आईने त्याला पुन्हा थांबवले तेव्हा तो रागवला. तो निघून गेला. दार अजूनही उघडेच होते. वाऱ्याच्या झोकाने पडदे हलले. राजलक्ष्मीच्या गालावरून अश्रू ओघळले. तेवढ्यात पायऱ्यांवरून वेगाने येणाऱ्या पावलांचा आवाज आला. निशेच्या हातात मोबाईल आणि चेहऱ्यावर कुरकुर करत ती खाली आली आणि रागाने ओरडली, आई, तू इतकी अस्वस्थ का आहेस? तू नेहमीच राकेशला कशाला चिडवतेस? तो बिचारा दिवसभर ऑफिसमध्ये काम करतो. तो थकून घरी येतो आणि तो इथे येताच तू रडू लागतेस. राजलक्ष्मी थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा, मी फक्त रात्री उशिरा दारू पिऊन आला म्हणून बोलले. निशा मोठ्या आवाजात म्हणाली, पुरे झाले हे नाटक. रोज चालणार नाही. तुला ना कोणाचा आदर करायचा कळतो ना वेळ समजून घ्यायची. जरा विचार कर, राकेशला तुझ्यामुळे किती त्रास होतोय. तू रोज बाळा बाळा असं करून तू त्याचा मूड खराब करतेस. राजलक्ष्मीने तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला, पण निशाचा राग अटळ होता.
जर तुला या घरात राहायचं असेल तर तुझ्या मर्यादेत राहा. हे गावातील घर नाहीये जिथे सगळ्यांनी फक्त तुमचं ऐकावं. तुम्हाला आमच्या जीवनशैलीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाहीये, समजलं? राजलक्ष्मीला काहीतरी बोलायचं होतं, पण तिचे ओठ थरथरत होते आणि तिचा घसा गुदमरत होता. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. राजलक्ष्मी मऊ तुटलेल्या आवाजात, मला फक्त माझ्या मुलाचे चांगले व्हावे असे वाटते. निशा हसून म्हणाली, अरे विसरून जा आई, हे चांगले प्रेम आता जुने झाले आहे. तो काळ गेला आहे जेव्हा माझ्या मुलांना तुमच्या बोलण्याने खात्री पटली. आता गप्प बसा, नाहीतर मी राकेशला सांगेन की तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी पाठवा. असे म्हणून निशा रागाने खोलीतून निघून गेली. फक्त राजलक्ष्मीचे रडणे मागे राहिले. त्यांचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमत होता, जणू काही प्रत्येक भिंतीने त्यांच्या अपमानाचा आवाज टिपला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राकेशच्या घरी एक मोठी पार्टी सुरू होती. ड्रॉइंग रूम चमकदारपणे प्रकाशित झाली होती आणि परफ्यूमने सुगंधित होती. प्रत्येक कोपरा दिखाऊपणा, सुगंध आणि हास्याने भरलेला होता. निशाने तिचा चमकणारा हिऱ्याचा हार तिच्या मैत्रिणींना दाखवला. हे बघ, राकेशने तो मला भेट दिला आहे. तिच्या मैत्रिणींनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाल्या, अरे निशा, तू खूप भाग्यवान आहेस. राकेश सारखा नवरा सर्वांनाच मिळत नाही. तेवढ्यात हळू पावलांचा आवाज खोलीच्या दाराशी आला. राजलक्ष्मी तिच्या साडीचा पदर जुळवत हसली आणि म्हणाली, वा, किती सुंदर हार आहे बाळा, तुला खूप छान दिसतोय. तिच्या आवाजात प्रेम होते, पण वातावरणात ते अनाठायी वाटत होते. निशाच्या मैत्रिणी गप्प बसल्या. क्षणभर खोलीत एक विचित्र शांतता पसरली. निशा उपहासात्मक हास्य करत म्हणाली, आई, कृपया इथेच उभी राहा. या सगळ्या खूप महागड्या वस्तू आहेत, काहीतरी पडू शकते. राजलक्ष्मी थोडी घाबरली आणि म्हणाली, मुली, तुला पाहून मला आनंद झाला. निशा तिच्या मैत्रिणींसमोर हसली आणि म्हणाली, अरे राहू दे आई, तुझ्या या जुन्या साड्या आणि आमचे हे हिरे जुळत नाहीत. सर्व महिला मंद हसल्या. राजलक्ष्मीचा चेहरा फिक्का पडला. तिने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज तिच्या घशात अडकल्यासारखा वाटत होता. तेवढ्यात राकेश खाली आला. निशा लगेच त्याचा हात धरून म्हणाली, ऐक, तुझ्या आईला सांग की पुढच्या वेळी असे व्यत्यय आणू नकोस. मला लाज वाटते. राकेशने त्याच्या आईकडे, तिच्या फाटलेल्या बुरख्याकडे, थकलेल्या डोळ्यांकडे आणि असहाय्य चेहऱ्याकडे पाहिले. मग थंड आवाजात म्हणाला, आई, आता तुला थोडं समजून घ्यायला हवं. सगळ्यांनाच ते आवडत नाही. राजलक्ष्मी थरथर कापत म्हणाली, बाळा, मी फक्त. राकेशने तिला थांबवलं. बस आई, तुम्हाला व्यत्यय आणण्याची गरज नाही. निशाने विजयाचे स्मितहास्य केले आणि राजलक्ष्मी दाराशी उभी राहिली, सावलीसारखी, आता घराच्या प्रकाशात हरवलेली. हळूहळू तिला तिची जागा सापडली. तिने डोळे खाली केले आणि स्वतःशी म्हणाली, मी ज्या घराला प्रकाशाने सजवले होते ते घर आजही माझ्यासाठी अंधारात आहे. त्या रात्री ती एकटीच खूप रडली. आता जणू काही ते रोजचेच झाले आहे असे वाटत होते. राकेशचे कठोर शब्द आणि निशाचे टोमणे, दररोज राजलक्ष्मीला अपमान, टोमणे आणि टोकाचे शब्द ऐकू येत होते. तरीही ती गप्प राहिली. तिला वाटले की तो तिचा मुलगा आहे आणि त्याने ते रागात म्हटले असावे, पण आता ती शांतता त्यांच्या मनात विष बनली होती. सकाळ झाली होती. राकेश ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता आणि निशा नाश्त्याच्या टेबलावर बसून तिचा फोन स्क्रोल करत होती.
राजलक्ष्मी हळुवारपणे म्हणाली, बाळा ऐक, मला वाटतं होतं की मी आता हे सहन करू शकत नाही. तुला हवं असेल तर तू मला वृद्धाश्रमात पाठवू शकतोस. राकेशच्या हातातला कप थांबला. तो क्षणभर त्याच्या आईकडे पाहत राहिला. तो बराच वेळ आईकडे पाहत राहिला. मग भुया उंचावत म्हणाला, आई, तू काय मूर्खासारखं बोलत आहेस? तुला माहीत आहे का लोक काय म्हणतील? बाळा, तू तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडलेस. निशाने लगेचच मध्ये चढवले. वाह, आता हे देखील एक नवीन नाटक सुरू झाले. जर म्हातारपणी जगायचं असेल तर तिला शांततेत जगू दे, नाहीतर भावनिक ब्लॅकमेलिंग सुरू होईल. अरे आई, तुला इथे काय त्रास होत आहे? जेवण वेळेवर दिले जाते, कपडे धुतले जातात, आम्ही तुला औषध देतो आणि त्याशिवाय तू एक नोकर ठेवला आहेस. तुला आणखी काय हवे आहे की शेजाऱ्यांकडून तुला प्रशंसा ऐकायची आहे? बघ, तू तुझ्या मुलाला कसे बदनाम केलेस. राजलक्ष्मीचे डोळे अश्रूंनी भरले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, निशा बाळा, मी माझ्या मुलासोबत या घरात वेळ घालवण्याचे स्वप्न पाहिले होते, पण आता असे दिसते की माझी उपस्थिती तुम्हा दोघांसाठी एक ओझे आहे. निशा उपहासाने हसली. अरे नाही नाही आई, त्याला ओझे म्हणा, कारण जो माणूस नेहमी दुःखाची टोपली घेऊन जातो तो वातावरण खराब करतो. राकेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि रागाने म्हणाला, पुरे झाले आई, मी आता हे नाटक सहन करू शकत नाही. तुला हवे असेल तर तू नातेवाईकाच्या घरी जाऊ शकते, पण वृद्धाश्रमाचा उल्लेख करू नको. लोक माझ्यावर हसतील. राजलक्ष्मीचा चेहरा फिक्का पडला. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त शून्यता होती. हळूहळू ती त्याला म्हणाली, म्हणजे तुला लोकांच्या हसण्याची भीती वाटते, पण तुला जन्म देणाऱ्या आईच्या शापांना नाही. राकेश काही बोलणारच होता तेव्हा निशा पुन्हा ओरडली, आता भावनांची चर्चा सुरू झाली आहे. आई, मला तुझ्याकडून हे नाटक नको आहे. जर तुला राहायचं असेल तर शांत राहा, नाहीतर दार उघडं आहे. तुला हवं तिथे जा. राजलक्ष्मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. आता त्या डोळ्यात अश्रू नव्हते, ते फक्त तुटलेले अश्रू होते. आशा धुळीला मिळाल्या होत्या. हळुवारपणे ती म्हणाली, ठीक आहे निशा, आज तू माझा शेवटचाही सन्मान हिरावून घेतलास. मी आता इथे राहू शकत नाही. ती तिच्या खोलीकडे वळली. तिची पावले डगमगत होती, पण तिचं मन पाहिले तो तिच्यापेक्षा खूप जास्त दृढनिश्चयी होता. खोलीत जाऊन तिने तिचे जुने कपाट उघडले. तिथे कोपऱ्यात एक जुनी साडी पडली होती. तिने त्या साडीला मिठी मारली आणि म्हणाली, जेव्हा मी जन्म दिला तेव्हा मला वाटले होते की माझा मुलगा माझा आधार असेल, पण आत्ता तो माझ्या सावलीपासूनही पळून जातो. कदाचित आत्ता वेळ आली आहे की मी त्याला त्याच्या इच्छेनुसार त्याचे आयुष्य जगू द्यावे आणि माझे मन शांततेत दुसरीकडे कुठेतरी दफन करावी. पण ती निघून जाण्यापूर्वी राकेश बेशुद्ध पडला, ज्यामुळे निशा घाबरली. निशाने सर्व दोष तिच्या सासूवर टाकले, तर राजलक्ष्मीजींनी तिच्या मुलासाठी हार मानली, कारण काही झाले तरी तिला तिच्या मुलासोबत राहायचे होते. डॉक्टरांनी राकेशला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि राजलक्ष्मीने तिच्या मुलाची खूप काळजी घेतली. पण तो बरा होताच पुन्हा टोमणे मारायला सुरुवात झाली, पण राजलक्ष्मीने सहन केले. वेळ गेला, दिवस, महिने, वर्षे, ते सर्व हळूहळू निष्ठत चालले होते. राजलक्ष्मी आता तिच्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर होती जिथे तिची दृष्टी कमी होत चालली होती आणि तिच्या आशा जवळजवळ संपत आल्या होत्या. राकेश आता एक प्रसिद्ध व्यापारी बनला होता.
दिखाऊपणा आणि पैशाच्या नशेत, पण कदाचित नशिबाने काहीतरी वेगळेच ठरवले होते. 2016 मधला तो दिवस, जेव्हा एका बातमीने देशभरात खळबळ उडाली. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी. गोंधळ उडाला. लोक बँकांच्या रांगेत उभे होते. तर राकेश त्याच्या ऑफिसमध्ये डोके धरून बसला होता. त्याच्या डोळ्यात भीती होती. इतके पैसे आता कुठे जाणार? जर सरकारला कळले तर सगळं उद्ध्वस्त होईल. कारण त्याच्या कमाईचा बहुतेक भाग काळा पैसा होता. त्याने कपाळावर हात ठेवला आणि दीर्घ श्वास घेतला. मग त्याच्या मनात एक विचार आला. आईचे खाते, हो, ते ठीक होईल. एका वृद्ध विधवेला कोण विचारेल? तो विलंब न करता घराबाहेर पडला. त्याच्या खांद्यावर फाईल्स, खिशात नोटांचे गड्डे आणि त्याच्या चेहऱ्यावर काळजीचा ढोंगी मुखवटा. तो त्याच्या आईच्या छोट्या खोलीत प्रवेश करताच त्याने घाईघाईने हाक मारली. आई, तू कुठे आहेस? राजलक्ष्मीला धक्का बसला. कारण इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिच्या मुलाने तिला आई म्हटले होते. अरे बाळा, काय झालं? तू असं धावत का आलास? तुला दुखापत झाली का? राकेशने तिच्या डोळ्यात पाहिले. तो सरळ टेबलावर बसला, फाईल्स फेकून दिल्या आणि म्हणाला, आई, ते सगळं विसरून जा. तुझं बँक पासबुक लवकर दे. आईला आश्चर्य वाटलं. पासबुक? का बाळा, काय झालं? राकेश अधीरतेने म्हणाला, अरे आई, नोटाबंदी झाली आहे. मला ते लगेच हवे आहे. हे नोटाबंदी झाली आहे? मला लगेच काही पैसे जमा करायचे आहेत. मी ते काही दिवसांसाठी तुमच्या खात्यात जमा करेन आणि नंतर काढेन. ते मला लवकर दे. माझ्याकडे वेळ नाहीये, राजलक्ष्मी निरागसपणे म्हणाली. पण बाळा, माझ्या खात्यात फक्त थोडे पैसे आहेत, म्हणून ते तुझ्या खात्यात जमा करतोय. माझ्या खात्यात माझ्याकडे पैसे आहेत. तू ते तुझ्या खात्यात जमा करू शकतो. मला पैसे कशाला हवेत? राकेश चिडून म्हणाला. आई, वाद घालू नकोस. फक्त तुझं पासबुक द्या. मला उशीर होत आहे. मला तुमची गरज नाही, मला तुमचे खाते हवे आहे. समजून घ्या. त्याच्या आवाजात इतकी तीव्रता होती की खोलीच्या भिंती थरथर कापत होत्या. राजलक्ष्मीच्या डोळ्यात अश्रू आले. थरथरत्या हाताने तिने कपाट उघडले. तिचे जुने पाकिट काढले आणि तिचे पासबुक त्याला दिले. हळूहळू ती म्हणाली, हे घे बाळा. जेव्हा माझं मन दुखावलं होतं तेव्हा मी तुला सगळं दिलं होतं. आता जे उरले ते घे. राकेशने तिचं ऐकलंही नाही. त्याने पासबुक हिसकावून घेतलं, फाईल उचलली आणि घाईघाईने बाहेर पडला. दार जोरात बंद झाले, जणू कोणीतरी तिच्या हृदयावर शेवटचा आघात केला आहे. खोलीत शांतता पसरली. राजलक्ष्मी काही वेळ दाराकडे पाहत राहिली. मग तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ओठांमधून एक मंद कुजबूज सुरू झाली. पण फक्त एक तुटलेली कुजबूज होती. ज्या मुलासाठी मी आयुष्यभर काम केले, आज त्याने माझ्या पदराला बँकेचे लॉकर समजले. ती हळूच उठली आणि तिचा जुना बंडल बाहेर काढला. त्यात काही कपडे, काही फोटो आणि राकेशची लहान बालपणीचे फोटो आणि छोटी फ्रेम ठेवली. मग आरशासमोर उभी राहून ती स्वतःशी म्हणाली, मला स्वतःला मुक्त करण्याची वेळ आली आहे. या घराचा उंबरठा माझ्यासाठी परका झाला आहे. तिने आपले अश्रू पुसले आणि देवाची मूर्ती समोर डोके टेकवले आणि म्हणाली, हे प्रभू, माझा मुलगा सुखी होवो. मला तुमच्याकडून आता काहीच अपेक्षा नाहीत. मग कोणालाही न सांगता ती हळू दाराकडे गेली. दार उघडले. बाहेर एक थंड वारा आला आणि ती त्या वाऱ्यात कायमची गायब झाली. काही दिवसातच राकेशच्या डोळ्याखाली काही वर्तुळे आली. गेल्या 3 दिवसांपासून
त्याला झोप किंवा शांती मिळाली नव्हती. सर्वत्र फाईल्स, बँक पावत्या आणि नोटांचे गड्डे विखुरलेले होते. त्यांचे डोके फिरत होते. मी हे पैसे कुठे ठेवू असा प्रश्न त्याला पडला. मी हे सर्व पैसे कुठे ठेवू? कुठे? त्याने 1000 वेळा प्रयत्न केला. कधी जुन्या मित्रांच्या खात्यात, कधी व्यावसायिक भागीदारांच्या नावावर, पण सर्व काही त्यांच्या मर्यादेपर्यंत पोहोचले होते. त्याला सर्वत्र एकच उत्तर मिळाले, भाऊ, मी आता हे करू शकत नाही. सरकार कडक आहे. राकेशच्या कपाळावर घाम येत होता. त्याने पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट घेतला आणि मग खुर्चीवर बसून स्वतःशीच बडबडला, इतक्या कष्टानंतर मी ते कमावले होते. आता ते सगळं उद्ध्वस्त होईल. पण ते कष्टाचे काम नव्हते, लोभ होता. आणि आता लोभ त्याला त्रास देत होता. त्याने रागाने टेबलावर हात आपटला. नाही, काहीतरी करायलाच हवे. अचानक त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. मंदिर. हो, मी मंदिरात दान करेन. तिथे कोणीही प्रश्न विचारणार नाही. तो उभा राहिला, नोटांची पिशवी उचलली आणि गाडीत बसला. वाटेत सतत फोन वाजत होता. कोणाचे तरी पैसे अडकले होते. कोणीतरी त्याला धमकावत होते. पण राकेशला आता कोणाचीही पर्वा नव्हती. ज्याला फक्त त्याचे पैसे वाचवायचे होते. तो एका मंदिरात पोहोचला, पण ते कुलूप बंद होते आणि बाहेर एक फलक लटकवलेला होता, दान पेट्या सीलबंद, सरकारी आदेश. त्याचे डोके फिरले. हो, सरकारचा आदेश आहे. तो गोंधळला. तो दुसऱ्या मंदिरात गेला, मग तिसऱ्या मंदिरात. सगळीकडे परिस्थिती सारखीच होती. आता मी कुठे जाऊ? तो स्वतःशी म्हणाला. मी इतके पैसे घेऊन जात आहे. जर मी पकडलं गेलो तर मी उद्ध्वस्त होईन. तो गाडीत बसला आणि स्टेअरिंग व्हीलवर डोके टेकवले. मग त्याच्या हातून एक मऊ आवाज आला, आई. तो एक झटक्यात सरळ बसला. हो आई, तीच ती आहे जिच्यावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवतो. तिच्या खात्यात ठेवेन, मित्रांना देईन, कोण विचारणार? त्याने लगेच ॲक्सिलेटर दाबला आणि गाडी रस्त्यावर काढली. गाडी वाऱ्याशी बोलत होती. रस्ते निर्जन होते. हवा थंड होती आणि त्याच्या मनात एकच विचार होता, सर्व काही ठीक होईल. पण नशिबाने जे लिहिले आहे ते कोणीही पुसून टाकू शकत नाही. जेव्हा तो वृद्धाश्रमात पोहोचला तेव्हा क्षणभर त्याच्या डोळ्यात पाणी आले. तिथे एक मोठा फलक होता ज्यावर स्नेह निकेतन वृद्धाश्रम असे लिहिले होते. तो आश्चर्यचकित झाला. इथेच आई? नाही, ती असू शकत नाही. तो आत गेला. एक लांब कॉरिडॉर, भिंतीवर जुने फोटो टांगलेले. एका खोलीत काही वृद्ध लोक बसलेले. काहींनी जपमाळ हातात धरली होती तर काहींच्या डोळ्यात अपूर्ण कथा होत्या. ती ऑफिसमध्ये होती. तो जवळ गेला. आत एक बाई पांढऱ्या साडीत बसली होती. तिचे केस थोडेसे पांढरे होते. तिचा चेहरा शांत पण थकलेला होता. राकेशने दार उघडताच तो क्षणभर गोठला. आई. राजलक्ष्मीने मान वर केली. तिचे डोळे आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. एकेकाळी त्या तिच्या मुलासाठी चमकत होत्या. आता त्यांच्याकडे फक्त शांतता आणि थंड अंतर होते. त्या हळुवारपणे म्हणाल्या, तू? राकेश, तू इथे काय करायला आला आहेस? राकेश अडखळणाऱ्या आवाजात म्हणाला, आई, तू हे वृद्धाश्रम सांभाळतेस? तू मला कधीच का सांगितले नाहीस? मी काही पैसे जमा करायला आलो होतो. म्हणजे काही महत्वाचे काम होते. राजलक्ष्मीजीने हलकेसे स्मितहास्य केले. एक स्मित ज्यामध्ये तिथे जवळीक नव्हती. तिथे फक्त एका आईचा तुटलेला आत्मा होता. बाळा, तू काय म्हणतोयस? तू कधी तुझ्या आईशी बोललास का? किंवा तिला विचारलेस का की ती काय करते? तू कधी माझ्याजवळ येऊन बसलास का? आणि मी काही सांगायच्या आधीच तो माझ्यासोबत येऊन बसला. आणि पैशांचे काय?
ती म्हणाली, बाळा, ज्या दिवशी तू माझ्या मांडीवरून प्रेम काढून पैसे ठेवले त्या दिवसापासून तुझे सर्व पैसे माझ्यासाठी राखेत बदलले. राकेशचे हात थरथर कापू लागले. आई आई मी चूक केली. राजलक्ष्मी हळूच उठली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिचा आवाज गंभीर होता. राकेश, या वृद्धाश्रमाला तुमच्या पैशांची गरज नव्हती, तर तुमच्या मूल्यांची गरज होती. त्यांनी ती गमावली आहेत. ती त्याच्याकडे वळली आणि म्हणाली, जा जा बाळा, तुझ्याकडे अजूनही खूप पैसे आहेत, पण तुझे घर आता रिकामे आहे. कारण जिथे आई नसते तिथे ते घर फक्त 4 भिंती असते. राकेश जमिनीवर पडला. त्याचे अश्रू नोटांवर पडत होते. प्रत्येक थेंब त्याच्या पापांचा हिशोब देत होता. आई, कृपया मला माफ कर, तो ओरडला. राजलक्ष्मी फक्त म्हणाली, मला माफी नको आहे राकेश. मला फक्त लक्षात ठेवा, पैशाने काही खरेदी करता येते, पण आईचे हृदय कधीच नाही. आणि तू प्रत्येक वेळी माझे हृदय तोडले आहेस राकेश. आता मी तुला माफ करू शकत नाही. इथून निघून जा, असे म्हणत ती बाहेर गेली आणि राकेश तिथेच स्तब्ध होऊन बसला होता. दुखावलेल्या मनाने. बाहेर हलका पाऊस पडू लागला, जणू काही देव स्वतः मुलाची पापे धुवत आहे. पावसानंतर पोलीस आले आणि त्यांनी राकेशला अटक केली, कारण त्यांच्याकडे त्याच्या काळ्या पैशाबद्दल माहिती होती. तथापि राकेश आता पूर्णपणे शांत होता. त्याचा अभिमान तुटला. पहिल्यांदाच त्याला जाणीव झाली की पैशाच्या अभिमानात त्याने किती मोठी चूक केली होती. मी काय चूक केली होती? त्याने त्याच्यासाठी सर्व काही करणारी आई गमावली. तिने त्याच्यासाठी दिवस रात्र काम केले होते. त्याने तिला काय दिले होते? फक्त वेदना, दुःख, टोमणे आणि ओझे. त्याला त्याच्या आईकडे पाहण्याची हिंमत झाली नाही. त्याची अटक पाहून राजलक्ष्मीला जाणवली की तिने खूप कष्ट केले असले तरी ती कदाचित तिच्या मुलामध्ये मूल्ये रुजवायला विसरली असेल. यामुळे तो पैशाच्या मागे इतका आंधळा झाला की त्याला बरोबर आणि चूक काय ते तो विसरला. राकेशची कंपनी, पैसा आणि घर एका रात्री जप्त करण्यात आले आणि संपूर्ण कुटुंब अडचणीत आले. एका श्रीमंत माणसाची मुलगी निशा घरी परतली होती. तिला राकेशची पर्वाही नव्हती. पण बिचारा राकेश फक्त तुरुंगाच्या भिंतींकडे शांतपणे पाहत होता आणि सगळं आठवून रडत होता. राकेशसाठी सगळं काही ठीक झालं का, असा प्रश्न मला पडला. पैशाने सगळं काही विकत घेता येत नाही, पण संपत्तीने आदर विकत घेता येत नाही आणि नात्यांमधील सत्य बँक खात्यात सापडत नाही. नेहमीच विनाश होतो. राकेशने वाईट मार्गाने पैसे कमवले, पण तो पैसा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा बनला. आईचे आशीर्वाद हे सर्वात मोठे धन आहे. ज्यांच्याकडे आईचे प्रेम आणि आशीर्वाद असतात त्यांना कधीही कशाचीही कमतरता नसते. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.